आहे उद्या, परंतु आज आपण सांगून राहिलं. तर आता पंढरपूरमध्ये हा एंट्री करणारा पूल आहे, चालू. हॅलो गाईज, आता आपण पोचलेलो आहोत पंढरपूरमध्ये. माझ्या पाठीमागं आहे ते KVP कॉलेज आहे. KVP कॉलेजवर पोचलो, तिथं आपल्याला नेले ते गणेश गायकवाड. तो आल्यानंतर आपण त्याच्याबरोबर जाऊयात आणि बघूयात आता पुढे काय काय करायचं आहे. मे बी स्टुडिओचा सेटअप करायचा आहे. तो स्टुडिओचा सेटअप आज आहे. तो स्टुडिओ सेटअप केल्यानंतर उद्या परत उद्घाटन आहे, ते पाहूयात कसं होतं आहे. सो भेटतो तुम्हाला नंतर. तिकडे हो आम्ही. आणि हे आले बघा आपल्या समोर. हे आहेत गणेश गायकवाड, AB मराठी न्यूजचे संपादक आहेत. आणि आत्ताच त्यांचे 200K सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आता स्टुडिओचं नवीन ओपनिंग करणार आहेत. त्यांच्या स्टुडिओचं ओपनिंग उद्या आहे आणि आता आपण उद्या दिवसभर आपण त्यांच्याबरोबर जाऊ. आता आपण भेटतोय कोणाला, चक्क गणेश सरांना. गणेश सर, कसा झाला कार्यक्रम? अजून जायचा कार्यक्रमाला, फक्त इथेच फिरताय. छान. माझ्या हातात आहेत ते पांडुरंग आहेत आणि आता आपण चाललोय खाली स्टेजकडं, जिथं सगळा कार्यक्रम होणार आहे. आणि तुम्हाला इथं गेल्यानंतर आता स्टेज दाखवतो. आय थिंक तयारी चालू आहे स्टेजची, तर बघूयात तिथं स्टेजचं काय काय काम चालू आहे. या चहा प्यायला चांगला. मी एकटा चहाला आलेलो नाही. हे बघा, हे हा माणूस याच्या अगोदर एकदा भेटला होता, परत हा तिसरा माणूस पहिल्यांदा भेटतोय. हा चौथा माणूस आहे का? आहे. हे गुरुनाथ ताटे, हे आहेत अमोल गायकवाड, हे सागर धर्मे.
इकडे घे आम्ही हां आता ओळखत असाल तुम्ही कदाचित चहामध्ये आहे मी याला मरते बघा चहा पिऊन पिऊन चहा प्यायला तरी मी आणला हाच व्यक्ती आता आहे ज्यांनी मला चहा दिलेला नव्हता. मेल्यावर तरी मागं लागलं याला हाकलून दिलं होतं कुठनं आलं की भूतून आले भूत. तर नमस्कार मंडळी चहा जरा चांगला होता अजून एक कप भेटला असतं भैरव उताराकडनं चांगलं झालं असतं त्याचा काय चहा संपली नाही पण अजून एक चहा पाहिजे होता मला आणखीन चहा नको आहे म्हणून माझं समजा. तर आता आपण थोडा पुढच्या प्रवासात भेटू. लय बोर होते. का भानगड काय की मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक आपण आलोय बेकरीमध्ये आहे का. बेकरीमध्ये कशाला आलोय तर आपण आलोय नाश्ता करायला. हे समोसा खायला लागले सगळे. माझ्यासाठी काय समोसा आहे का. हां तिथं राहिलेलं काय आहे का बघायला सगळे हो शिल्लक. हे एवढं सगळं आहे ना. हा माणूस काय खातोय तर फक्त चटणी. आवडच वेगळी आहे. अरे मला आता उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री रवींद्र चिंचोळकर सर. या दोघांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं हे चॅनल चालवलेलं आहे. पहिल्यांदा त्यांच्यासाठीच थांबले होते म्हणजे ह्यांच्यासाठीच ते घेतले शेवटी त्यांना घालायला व्हिडिओ पण करतो. नमस्कार मित्रांनो. आता इतका वेळ आपण जो पाहिला कार्यक्रम हा ह्या दोघांची सक्सेस होतं. आणि काय वाटतं गणेश दादा याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय. थोडी बोलू नाही आम्हाला जायचं उशीर होतं. सांगा पटकन. काय प्रामाणिकपणानं प्रयत्न केले की हे सक्सेस मिळतं आणि भैरव सारखे गुरु सारखे सगळे मित्र बरोबर असले की होतंय सपोर्ट सिस्टम. हां हे फक्त आम्ही कॅमेऱ्यात फ्रेममध्ये आहे म्हणून असं म्हणायचंय. बाकी तसं काय नसतं. फक्त मेहनत त्यांची असते. बरं आपण आता इथून निघतोय. आपण जातोय गावाकडं. ह्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा आणि कायम बोलवत राहा. बोलवताना फक्त गुगल पे करत जा पेट्रोलचे पैसे. भेटूया नंतर. बाय. तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर भेटतो. बाय मित्रांनो. नमस्कार. आता आपण आलेलो आहोत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. तर आपण जातोय तिकडं. आपल्यावर सागर जे आहे बाकीचे पोर आहेत ते पुढे गेलेत. आता आपण पाठीमागून जातोय तर तुम्हाला दाखवतो रस्ता. मंडळी आता आपण आलेलो आहोत नामदेव पायरीला. पंढरपूरच्या मंदिरामध्ये. तुम्हाला पाठीमागे माझ्या मंदिर दिसेल. पाठीमागे मंदिर आहे नामदेव पायरी. आपण आता दर्शन झालेलं आहे आपलं. आता इथून आपण निघतो आपल्या गावाकडे जाण्यासाठी.
तुम्हाला इथला थोडा मॉन्टेज दाखवतो. त्यांचं म्हणणं आहे आता वृंदावनला जायचं, पण जायचं. पंढरपुरात आल्यासारखं वृंदावन बघून गेल्यासारखं जरा काहीतरी मनाला समाधान वाटतं. असं भैरवला वाटत नाही पण आम्हाला वाटतं. ऍक्च्युली विषय असा आहे की वेळ खूप झालेली आहे आणि आम्ही मित्र खूप दिवसातून मिळालोय, त्यामुळे आम्हाला वेळ आहे. कारण असा वेळ परत कधी मिळणार नाही आहे, यालाही सांगत ठाऊक आहे. मान्य आहे सगळं, परंतु आता बघूया. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, रास्तों से मेरी गहरी यारी हो गई, जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया, बुरा है जमाना तू चल टकर न कर अगर मगर।